तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग पंछी पंख बिना नारी पुरुष बिना तैसा नर हरि भजन बिना सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना रे। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर हार गड़ा काचे पीतांबर तुलसी हार गड़ा काचे पीतांबर कटावरी देवनिया तुलसी हार गड़ा काचे पीतांबर तुलसी हार गड़ा काचे पीतांबर निरंतर एची ध्यान आवडे निरंतर एची ध्यान तुळसे हार गड़ा काचे पीतांबर तुळसे हार गड़ा काचे पीतांबर तुलसी हार गड़ा कासे पीतांबर मकर कुंडल तपती मकर कुंडल तपती मकर कुंडल तपती मकर कुंडल तपती कौतुकौतुकमणि विराजित तुळसे हार गड़ा काजे पीतांबर आवडे निरंतर हेची दान तुलसी हार गड़ा कासे पीतांबर आवडे निरंतर ओ तुका म्हणे मोजे हेची सर्व दुःख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
हरि जय जय 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 हरि जय 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 हरि जय जय हो बार घुमाई जय जय कुमार कुमारे हो बार जय जय हरि 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 जय हो जय बार घुमाई हो पार घुमाए पार घुमाए विठोबार घुमाए कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी थोडस मागे सारखं विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम आमा हरीच्या दासा काही काही आम्हा हरीचा दासा काही आमा हरीच्या दासा काही आम्हा हरीचा दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय
तैसा होय जैसा केला तैसा होय त्याला बाजूला हो चॅनल लावतो सोय धरणी धावे त्याला बाजूला तू गेट लावतो धावे सोय धरणी साईडला बरा धरणी धावे सोय धरणी धावे सोय धरणी तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा 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 देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट कुमारी खबर कुमारी खबर कुमारी खबर कुमारी खबर कुमारी आमा हरीचा दचा काही आमा हरीचा दचा काही हरेच्या दास काही हरेच्या दास आमा हरीचा दचा काही आमा हरीचा दचा काही अहम हरेच्या दास काय हम हरेच्या दास काय भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भयणाए त्रैलोके भयणाए त्रैलोके देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट ए उगवी कोडे संकट उगवी कोडे कोडे संकट उगवी उगवी कोडा उगवी कोडे कोडे संकट संकट उगवी उगवी कोडे
संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट उगवे कोडे संकट 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 देव उभा मागे पुढे देव उभा मागे मागे पुढे विठ्ठला 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 विठ्ठल 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 भगवान की जय, चंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, उमापति महादेव की जय, हनुमान की जय, सब संतन की जय। कबरदारी भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जय भारत माता की जय, महाराज की जय। विठला 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 विठला। ओ
हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. पांडुरंगा करो प्रथमा नमः. पांडुरंगा करो प्रथमा नमः. पांडुरंगा करो प्रथमा नमः. पांडुरंगा करो प्रथमा नमः. दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. कृपादाने कथेचा विचार. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार. कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी. काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करगणनाथ उमाशंकराची या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझ दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझ दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझ दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. आमा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा आणि सर्वांच्या परिचयाचा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आषाढी यात्रेनिमित्ताने एकादशीच्या दिवशी पूजनीय बंडाभाऊ महाराज यांच्या द्वारा माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. आणि म्हणून याही वर्षी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज, हनुमंतराव, आमचे नेहमीचे आणि माझ्यासोबत आयुष्यभर असणारे गायनाचार्य निळोबाराय, रविदास महाराज, ठाकरे महाराज, तुकाराम महाराज, मुंढे महाराज, हा ना, विश्वनाथ झालं बोलून झालं, भालदार चोपदार महाराज, विनेकऱ्यापासून सगळे महाराज. प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडईला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी कोपरगाववरून साऊंड सिस्टीमची विनामूल्य सेवा करणारे, डिझेल सुद्धा घेत नाही ते दीपक पवार, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ह्या पुढच्या वर्षीच्या. उपस्थित सर्व लांबून लांबून महाराष्ट्र परप्रांतातून पांडुरंगावर श्रद्धा ठेवून पायी चालत कोणी गाडीनं आलेली नेहमीची ही वारकरी सांप्रदायिक मंडळी, पुन्हा एकदा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा,
करी संतांचा वार करी संतांचा सर्वांना नमस्कार. का थांबलो तुम्हालाही माहित आहे. निळोबार आमचे फुटाणे माऊली ते इथे बंडा भाऊकडे उतरायचे. 4-5 म्हशी बांधलेल्या 4-5 झोपड्या भोवताल जुना काळ तुम्हाला माहिती नाही. 78चं सांगतो हे मी, फार जुना इंग्रजाच्या काळातला. आम्ही इथे कवडे मामाकडे आम्ही उतरायचो. एकदा फुटाणे माऊलीनी बंडा भाऊला सांगितलं इथे एक आमच्या भागातला महाराज आहे, प्रवचन ठेवा. पहिलं प्रवचन झालं आणि तेव्हापासून जी सुरू झाली सेवा अजूनही खंडना नाही. एकादशीन सकाळचे 10 सर्वांना पाठ झालं. नंतर कालांतराने ते शिंदे हवालदारचा वाडा विक्रीला निघायला बंडा भाऊने मला बोलवून घेतलं. हा तुम्ही घ्या. आम्ही दोघंच आहे नवरा बायको, आमचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. मी म्हटलं भाऊ मला तर बायकोही नाही. तेव्हाच ते इथे भोवतालची सगळी मंडळी इकडे आधटराव तात्यापासून शेवटच्या लिंबाच्या झाडापर्यंतची सगळी आमची गल्लीतली पोरं माणसं आमच्यावर अगदी याच गावातला असल्यासारखं प्रेम करतात. पुन्हा 6 ते 8 कीर्तन आपल्या ग्राउंडवर आहे ज्याला. आणि यावर्षी तात्याने उपक्रम वेगळा सुरू केला. सगळ्यांच्या सहयोगानं तिथे 1000 लोकांना फराळ वाटप सुरू केला. मला आनंद वाटला. 6 वाजता आहे बरं का, तुम्ही लवकर लावा तिथे. याही वर्षी भाऊनी त्या दिवशी आठवण दिली आणि एक त्रयोदशीची आमच्याकडे पंक्तीची सेवा. याच्यात खंडना नाही, पुढचं नाही सांगू शकत, पण आपण असेपर्यंत ते पहा साक्षीदार. पाहिलं मी मोटरसायकलने आलेले. विठ्ठल विठाला 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 विठाला. अति परिचय त्याच्यामुळे आपल्याला महत्त्व वाटत नसेल, पण निळोबार आहे. वाराणसी एक मासा आणि गोदावरी एक दिवसा. 1 महिना काशीच, 1 दिवस गोदावरीचं. हे तीर्थाटन केल्यानं जे पुण्य मिळतं ते नुसतं ठरवायचं घरून पंढरपूरला जायचं आणि पहिला पाऊल टाकला की तेवढं पुण्य पहिल्या पावलात मिळतं. पंढरी पाऊल परिहसा ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल परिहसा ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल पडे ठसा ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा. वाराणसी एक मासा. वाराणसी एक मासा. गोदावरी एक दिवसा. गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा. पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा नामाचा. नामाचा
बरोबर आहे जगदाळे गुरुजी. उपवास असून नुसतं पंढरपूरला जायचं आणि पहिला पाऊल टाकला की एका पावलात तेवढं पुण्य मिळतं. काशी यात्रा 5 आणि द्वारकेच्या 3. पंढरीसी जाण एक वेळा पंढरीसी जाण एक वेळा पंढरीची जाण एक वेळा पंढरीसी जाण एक वेळा काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीसी जाण एक वेळा पंढरीसी जाण पंढरीचे महिमान राऊळे तितुके प्रमाण. येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. ज्या क्षेत्रात आपण आहोत त्याचं सांगतोय मी. एवढंच नाही, नुसतं पंढरपूरचं ध्यान करणारा येणारा नंतर बघू. घरी बसून पंढरीचं ध्यान जो करतो आणि तो जेव्हा दुसऱ्या तीर्थाला जातो ते सगळे तीर्थ त्याला वंदन करतात. ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसे पंढरी म्हणजे ध्याती, ऐसे पंढरी म्हणजे ध्याती. तयातिही लोकी गती, तिही लोके गती, तयातिही लोके गती, तयातिही लोके गती. अनिका तीर्था जाती, अनिका तीर्था जाती, अनिका तीर्था जाती, अनिका तीर्था जाती. तीर्थे वंदिते तयासी, तीर्थे वंदिते तयासी, तीर्थे वंदितयासी, तीर्थे वंदिते तयासी. ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती, ऐसी पंढरी म्हणजे ध्याती. मस्त जमलं बरं का. अरे रविदास महाराज कीर्तनकार जे बोलतो ना त्याला पुरावा पाहिजे. जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा. ऐसे पंढरी म्हणजे नुसतं ध्यान पंढरपूरचं केलं. तो ध्यान करणारा जेव्हा दुसऱ्या तीर्थात जातो ते तीर्थ त्याला वंदन करतात. ज्या अनिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी. अशा पवित्र क्षेत्रामध्ये आज आपण आहो. पवित्र दिवस आहे. एकादशी वरह्यस्ति व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. भगवान स्वतः सांगतात मला व्रतामध्ये एकादशी, तीर्थामध्ये गंगा आणि भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. ते आपल्यासारखेच आहे. आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखे जेवतात, आपल्यासारखे व्यवहार करतात. सगळे आपल्यासारखे असलं तरी त्यांना आपल्यासारखं समजायचं नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे.
पासून जरी समुद्र झाला निळोबाराय तरी समुद्राला नदी समजायचं नाही. आपल्याच गावच्या खाणीतला दगड बेलदाराने टापरला, कारागिराने घडवला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली. आता त्याला दगड समजायचा नाही. हर हर महादेव पाषाण म्हणू नये लिंगा. तसं आपल्यासारखे दिसत असले तरी संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. कानो पाठकचे संत ते केंदूरचे रविदास महाराज कानो पाठक, त्यांची कीर्ती काशीला पोहोचली. काशीचा विद्वान पंडित त्यावेळेला पायी चालत 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 महाराष्ट्रात कानो पाठकाच्या गावाला केंदूरला. कानो पाठक सकाळची वेळ लेकरं खेळत बसले होते. एक पुढे एक मांडीवर एक खांद्यावर होतं. नेमकं त्या पंडितांनी कानो पाठकाला विचारलं, हे गाव केंदूरच ना? हा. इथे कानो पाठक नावाचे संत राहतात. ते उभे झाले, मीच आहे. तू? अरे काशीपर्यंत कीर्ती आली, मला वाटलं होतं उठल्या उठल्या काही शास्त्राचं चिंतन करत बसला असेल, लेकरं खेळवत बसला. कसं साधू? महाराज मला लेकरं असल्यामुळे मी साधू नाही ना. सगळे टाकतो ना विहिरीत. मग झालो का साधू? उचलले लेकरं पुढच्या विहिरीत टाकले. आता झालो का महाराज साधू? आता अरे साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी. जे स्वतःच्या लेकराला विहिरीत टाकतं ते दुसऱ्याच्या लेकराच्या नरड्यावर पाय द्यायला हाय का? काय साधू? ठीक आहे महाराज, नसेल साधू, पण माझ्या नावावर काशीहून आला तुम्ही, 2 घास जेवण करून जाणार. असं काशीचा पंडित जेवण? आता माझ्या समोर लेकर विहिरीत टाकले, तुला सुतक पडलं आणि सुतकातलं खातो का मी? असं तेही बरोबर आहे महाराज. आता माझे लेकर मेले, सुतक पडलं. फोन मोबाईल बंद करा पुढची मंडळी कृपया. हा, त्याच्यामुळे मी साधू नाही ना. सुतक पडल्यामुळे तुम्हाला जेवता येत नाही ना. सगळे लेकरं जिवंत काढली तर जेवाल का? मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसा. प्रसन्न राहा, बस बस, दुसरं काही नाही. उदास चला रे. अरे हा काशीचा पंडित उपवाशी जातो, बाहेर या. हाक मारल्यावर वाड्यातून लेकरं बाहेर, तसे विहिरीतून बाहेर. दृष्टांत संपला माझा. लेकरं विहिरीत टाकण्या इतकी ज्याची प्रपंचाची अनासक्ती आहे, पण जिवंत बाहेर काढण्या एवढी दैवी शक्ती आहे. म्हणून आपल्यासारखे दिसत असले तरी संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. 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 लाजू नका तुम्ही हनुमानराव. आम्ही राहतो हे जुने हनुमान मैदान नाव आहे. पक्वाद हनुमानाकडे आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. फरक सारखं दिसत असलं तरी एक महत्वाचा फरक सांगतो. संत हे भयमुक्त आहे आणि आपण सगळे भययुक्त आहे. हा दोघातला मोठा फरक आहे. या नुसतं भयावर कीर्तन होईल. प्रत्येकाला कुठे ना कुठे कोणाची ना कोणाची भीती आहेच. माने दैन्य भयम, बले रिपु भयम. तुम्ही घरी गेल्यावर सगळ्या श्लोक वाचला तरी चालेल. मानानं जीवन जगणारा त्याला दारिद्र्याचं भय आहे. माने दैन्य भयम. गडगंज श्रीमंती गेली सगळी. मग जर्मनचं ताट घेऊन जेव्हा दुसऱ्या गावात दुसऱ्याच्या दारात बाजरीचं पीठ मागायला येतो, ज्याच्या दारात 5-50 भिकारी जेवत होते, तो काकी आहे का शेळी पाकी?
मग लोक विचारतात माहिती आहे का हे कोण आहे तुम्हाला? नाही, अमुक गावचं पाटील. ते पाटील? अरे त्याच्या दारात दररोज 25 भिकारी जेवायचे. तेच ना आमच्या दारात येतं. हाय का? हे ऐकल्यावर त्याला वाटतं उद्यापासून पीठ मागायचं नाही दीपकराव, कोणाला रोगोर मागायचं आणि उसात जाऊन मरायचं. का? माने दैन्य भय. मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे. बलवानाला वैर्याचं भय आहे. कितीही शक्तिशाली असू द्या तरी त्याला बले रिपू भयम. एवढे गाजलेले पहलवान होते पण त्यांनाही भीती होती. महाराष्ट्रातल्या युवराज पाटलाची. दिल्लीचा गाजलेला पहलवान असला तरी सतपाल, पण भीती युवराज पाटलाची होती का नाही? बले रिपू भयम. रूपे जरा याद भयम. रूपाला म्हातारपणचं भय आहे. बाळपणी रूप असतं तसं तारुण्यात नाही राहत, तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. बाळपणात कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हातात खुळखुळ्या काजळाचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं सांगा, असं कोणी म्हणते का? आजोबा काय कायम घाईतच आहे बा तुम्ही, कोणतं काम आहे? काही नाही, एक पप्पी द्या. अरे म्हातारी नाही तोंड पाहत दीपकराव, पप्पी कुठली? अरे दिवस दिवस ते रूप पाहत होतं आरशात, ते गेलं कुठं? म्हातारपणामुळे गेलं. काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरे नहीं तेरे, काया नहीं तेरे नहीं तेरे। मत करी मेरी मेरी काया, मत करी मेरी मेरी काया नहीं तेरे नहीं तेरे, नहीं तेरे नहीं तेरे। ये दो दिन की जिंदगानी, जैसा पत्थर ऊपर पानी, ये तो होगी रे कुर्बानी, नहीं तेरी नहीं तेरे, काया नहीं तेरे नहीं तेरे, नहीं तेरे नहीं तेरे। काया नहीं तेरी, अंधेरे में छाया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती, और बुड्ढेपण में काया साथ नहीं देती. हे लक्षात आलं ना? हे वाढवत राहते आमचं कीर्तन, त्यांना माहिती आहे. मी काही ठरवून कीर्तनाला बसत पण ते चाललं वाढत. रूपे जरा याद भयम, भोगे रोग भयम. भोग्याला रोगाचं भय आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे, वारकरी दाबून जेवतात, अन्नदान त्याचंच असते दीपकराव. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, आणि मालकाच्या ताटात ताकात भाकरी. वारकरी म्हणतात, पाटील आम्ही एकानं 42 दाबल्या जिलेब्या, आणि तुम्ही तुमचं असून खा नाही खाऊ ताकात भाकरी. वारकरी दादा, तुमच्या ताटातली जिलेबी खाऊन जीभ वळवळ वळवळ करते, पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं पाटला मरेपर्यंत जगायचं असेल जिलेबीच्या भानगडीत. भोगे रोग जोडून या दिल्यानी का हो, अरुचित हो का आता चकडा पाचोनी, अरुचित हो का आता चकडा पाचोनी. निरोबान रविदास असला, मुसळधार पाऊस,
भोगे रोगा जोडुनिया दिले आणि का भोगे रोग भयम कुले च्युती भयम कुलवानाला अधपतनाचं भय का ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एकही बार चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. हे लक्षात ठेवा. उंच पर्वतावून पडलेला माणूस एकदा पडतो आणि दुरुस्ती आहे त्याला दवाखान्यात नेता येतं. उंच पर्वतावून पडलेला एकदाच पडतो महाराज. पण चरित्ररूपी पर्वतावून पडला 1000 जन्म घेतले तरी तो पडलाच. गिरे जन्म हजार. अरे किती वर्षे झाले असेल अजूनही चाली लावू लावू म्हणतात की नाही. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. हे चरित्ररूपी पर्वतावून पडलेली मंडळी आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालात भयम. संपत्तीवानाला राजाचं भय आहे. शास्त्राला वादाचं भय आहे. शास्त्रे वाद भयम गुणे खलु भयम. गुणवानाला दुर्जनाचं भय आहे. म्हणून ही जागतिक दर्जाची गायक मंडळी कोणाच्या हातचं पाणी पित नाही. हनुमंतराव कोण काय घालल ना आवाज कायमचा बसवाल. पाणी सुद्धा लता दिदी सारखे मंगेशकर पुन्हा भीमसेनजी जोशी पाणी नाही त्यांचा तो ठराविक माणूसच पाणी देणार. ना तर कोण काय घातलं दुधात निमित्तानं कायमचा. म्हणून गुणवानाला भय दुर्जनाचं. शास्त्राला भय वादाचं. शरीराला भय काळ्याचं. आपलं भयावर चाललं 1 तास संपला आहे. एकच राहिला. बरोबर करतो मी. हा ना खरंच संपला. पुन्हा 6 ते 8 आहे. काही काळजी नाही करायची. हा ना ठीक आहे. पुन्हा एकदा रैदास. भोग्याला रोगाचं भय बलवानाला वैऱ्याचं भय रूपाला म्हातारपणचं भय मानानं जीवन दारिद्र्याचं भय. रूपाला मानानं जीवन जगणाऱ्या दारिद्र्याचं भय आहे. बलवानाला वैऱ्याचं भय आहे. रूपाला म्हातारपणचं भय आहे. शास्त्राला वादाचं भय आहे. गुणवानाला दुर्जनाचं भय आहे. शरीराला काळ्याचं भय आहे. या सर्वांना भय आहे. पण तुकाराम महाराज छातीला हात लावून सांगतात सर्वांना भय आहे. मी सांगितलं तासभर तेच कळलं तुम्हाला. बाकी सर्वांना भय आहे. पण महाराज छातीला हात लावून सांगतात आम्हाला भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. भय कधी वाटतं हे लक्षात ठेवा. पहिलं सूत्र आहे सो भिन्न सो बलवान आणि सो विरोधी. हे भयाचं कारण. हे 3 कारणं लक्षात ठेवा. सो भिन्न तो आपल्याहून भिन्न पाहिजे. नुसता भिन्न नाही बलवान पाहिजे. नुसता बलवान नाही वैरी पाहिजे तर भय वाटतं.
नाहीतर वैरी आहे पण टीबीचं पेशंट, त्याचंही भय वाटत नाही. वैरी आहे पण मित्र आहे त्याची उलट हिंमत वाटते. सांगू का दादाला? म्हणून ही सूत्र आहे, सो भिन्न सो बलवान आणि सो विरोधी तर भय आहे. इथे भय नसण्याचं दुसरं एक कारण आहे. भय कोणतं? सर्वांना माहिती आहे, जन्म मरणा परवते भय आणि कोणते सांगपा. हे बरं आहे, पण शेवटी मरताना मरण 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 शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. पण जेव्हा येतंय ना तेव्हा पहिली त्याची वाचा जाते, बोलताच येत नाही. आकराळ विक्राळ ते वर पाहतं. आकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट ते आपणात बांधून घट्ट फरफरा ओढते बिकट मार्गे काटे कुटे ठाई ठाई खड्डे मोठे दंशती सर्प विंचू कोठे ऊर्ध्व मार्गे ओढते हिंस्र पशु लचके तोडते क्रूर गिदाड बोचून खाती रक्त बंबाळायचे हरिती दया कोणा येईना दूर राहिले नाते गोती राज्य वैभवती संपत्ती पडला येम दुता हाती असाय आणि एकटा. त्याचं मग सगळ्यात भय ते शेवटचं. पण त्याचंही भय नसण्याचं कारण आहे, तो पंढरपूरचा वारकरी खांद्यावर झेंडा दीपकराव ज्ञानोबा तुकाराम चालला बिचारा. चालला असताना एका वाड्यापुढून चालला, पाटलाचं कुत्र धावलं, गळ्यातच टाकले पाय. घाबरून गेला वारकरी. वारकरी वाकला दगड घ्यायला. तिथल्या लोकांनी सांगितलं, वारकरी दादा ते खतरनाक कुत्रा आहे, दगड मारला का नरड फोडलंच तुमचं. आता काय करू? आता एकच करा, ते ज्याचा आहे त्याला हाक मारा. कोणाचा आहे? कृष्णा पाटलाचं. पाटील आहे का घरी? बाकीचे नका उद्योग करू, फक्त हाक मारा. कृष्णा पाटील, हे तुमचं कुत्र बघा गरीबाचं नरड फोडेल. पाटील वाड्यात कांदा पोहे खात होते, पण पाटलाच्या लक्षात आलं कोणावर तरी आपलं कुत्र धावलं. पाटील आले नाही बाहेर, पण पोहे खाता खाता मोत्या मोत्या येऊ. शेपूट हलवतच कुत्र वाड्यात गेलं. का ते त्याचं आहे. त्याचे उगले कैसे नोहे, त्याचे उगले कैसे नोहे, त्याचे उगले कैसे नोहे. का म्हणे ऐसे जाने चोदविले, का म्हणे ऐसे जाने चोदविले, का म्हणे ऐसे जाने चोदविले, का म्हणे ऐसे जाने चोदविले. त्याचे उगले कैसे नोहे, त्याचे उगले कैसे होए, त्याचे उगले कैसे होए. आवाज दिल्याबरोबर दीपकराव कुत्र गेलं शेपूट हलवत आत. पण कांदा पोहे खाऊन पाटील बाहेर आले. बघितलं तर वारकरी गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबड पागोट, 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन, खांद्यावर झेंडा, बगलेमध्ये ज्ञानेश्वरी गाथ्याची पिशवी. तुमच्यावर धावलं होतं कुत्र. वारकरी दादा, कोण पाटील, या आत या, आत या. आत घेतलं. कुत्र अंगणात बसलेलं आहे, निळबर आहे. वारकऱ्याच्या पायावर पाटलानं डोकं ठेवलं. तिथून कुत्र्याचं चिंतन सुरू झालं. ज्याचं नरड फोडणार होतो त्या झेंड्यावाल्याच्या पायावर डोकं ठेवतो पाटील, माझा मालक. हे मालकापेक्षा मोठं अधिकार दिसतं पताकवालं. इथून अभ्यास सुरू झाला कुत्र्याचा. दूध आणलंय, वेळ कमी असल्यानं लगेच आणलं. ग्लासभर दूध. तर वारकऱ्याचं पिणं तुमच्यासारखं असते का? तुम्ही अर्धा कप चहा अर्धा तास पिता. 1 घोट घ्यायचा, गोष्टी चालू द्यायच्या, 1 घोट. अरे 3 घोटातच ग्लास मोकळ्या केला वारकरी बाबानं. कुत्र्यानं पाहिलं. येत जा बरं का? पाटील म्हणले, हो येत जाऊ. येता जाता आता वाडा तुमचा समजा, येत जा. हो येत जाईल पाटील. येत जा आता, विसरू नका. हो येत जाईल. मागं सरतो वारकरी आणि पाटील म्हणतो येत जा. मागं सरता सरता वारकऱ्याचा जोड्यासह पाय कुत्र्याच्या तोंडावर पडला. तरी कुत्र शेपूट हलवतं. आणि वारकरी भीत नाही. कुत्र्यानं विचार केला, ज्याच्या अंगावर मी धावलो होतो त्याच्या पायावर डोकं माझा मालक ठेवतो, हा चावण्याच्या लायकीचा नाही. वारकरी घाबरत नाही का? कुत्र्याचा मालक उभा आहे, लक्षात ठेवा. तसं काळ ही भगवंताची कुत्री आहे. मियाच निमेला साता, काळू ग्रासितसे भूता.
म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. माणसं मरतात ना रविदास, हे नवल नाही. मरणाची साधनं उपलब्ध असूनही जगतात, हे नवल आहे. मरायला काय लागतं? चौकात तुम्ही थांबला, तिकडनं ट्रक, इकडनं एसटी, इकडनं ट्रॅक्टर, इकडनं मागणं एक वाहन मध्ये सापडला, तरी तुम्ही जगला म्हणजे जगवणारा कोणीतरी. ना तर प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे की नाही? कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो, एक दिवस ठरलेला आहे. ते भांडतात ना, त्याला पाठ आहे ते घोंगडी. नव ठाया फाटून गेली ती तू आमासी दिधली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आमासी का दिली? कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, तुझी घोंगडी चांगली. आमाची का दिली वांगुली रे, आमाची का दिली वांगुली रे, तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, चांगली रे, चांगली. नव ठाया फाटून गेली ती तू आमासी दिधली रे. भांडण आहे. घोंगडी म्हणजे देहाला म्हटलंय. 9 छिद्राचं शरीर आपलं. एकानं बंगला बांधला, त्याला 9 खिडक्या ठेवल्या, खिडक्याला दारं बसवली नाही. एक दिवस पत्रकाराकडे आला, एक आश्चर्यकारक बातमी द्यायची आहे. बसा, चहा घ्या. चहा दिला. सांगा, मी बंगला बांधला. किती स्क्वेअर फूट आहे? 5000 स्क्वेअर फूटचा. हा लिहिलं. पुढचं नाव सांगा आपलं. रामाजी गोमाची कापसे. हा ते लिहिलं. वय किती आहे? 45. हा. व्यवसाय काय? शेतीचा. बरं, नवल काय घडलं? मी 9 खिडक्या ठेवल्या साहेब बंगल्याला. 9 खिडक्या बंगल्याला लिहिलं. नवल काय? खिडक्याला दारं बसवली नाही. तू शनी शिंगणापूरचा का? नाही, इकडचाच आहे, मुद्दाम नाही बसवली. बरं, काय नवल काय झालं? नवल, काल वारा आला आणि खिडक्यातनं गेला. उठ, फुकट चहा प्यायला का? अरे, खिडक्याला दारं नसल्यावर वारा जाणारच आहे. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र असल्यावर एका छिद्रातून प्राणवायू जाणारच आहे. हे नवल नाही. 9 छिद्र असून 90 वर्ष प्राणवायू टिकतो, हे नवल आहे. विठ्ठल का त्याचा आदेश आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या तुझी या सत्यने वेदासी बोलणे, तुझी या सत्यने वेदासी बोलणे, तुझी या सत्यने वेदासी बोलणे, तुझी या सत्यने वेदासी बोलणे. सूर्यासी मस्त. हा, फिट बसलंय बरं का. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगा ते चाळीता. आता हे नवल माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो महाराज, आणि 92चा आजोबा प्रेत यात्रेत असतो. हे काय वैचित्र्य आहे. ज्याची प्रेत यात्रा निघाली ते पोर जवान आहे 22चं, आणि हुनके देऊन रडत चालला तो आजोबा काठी टेकत 92चा आहे. स्मशानभूमीत ज्याचं धाड 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 पेटतंय
ते पोर जवान 22 वर्षाचं आणि ढसा ढसा रडतो तो आजोबा 92चा. असं का झालं? म्या हालविल्या प्राण हाले जो जगा ते चाळीता, मियाची नेहमीला साता काळू ग्रासित असे भूता ये मणियागते पंड सुता सकळे जयाची ऐसा जो समर्थू. ज्यानं काळाची निर्मिती केली मियाची नेहमीला, म्हणजे जसं तो दृष्टांत डोळ्यापुढे आणा. वारकऱ्याच्या गळ्यात पाय टाकणारं कुत्र, आता त्याचा पाय पडला तरी कुत्र शेपूट हलवतं. वारकरी घाबरत नाही. का घाबरत नाही? आता कुत्र्याचा मालक उभा आहे म्हणून वारकऱ्याला कुत्र्याचं भय नाही. तसा काळाचा मालक माग पुढे आहे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, हो देव उभा मागे पुढे, हो देव उभा मागे पुढे, ओ देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, देव उभा मागे पुढे, ओ देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. आणि म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का? ज्या काळाचं भय सर्वाला आहे तो काळाचा मालक देव आमच्या माग पुढे आहे. हे त्याचं उत्तर आहे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे आणि पुढे. जमला आता. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं त्याला म्हणतात देव. देव शब्दामध्ये दिव धातू आहे. दिव दिव्येती प्रकाशने. मग काही म्हणतील लाईटला देव म्हणा, ते बटनवर आधारित आहे. मग चंद्राला देव म्हणा, अरे ते परप्रकाशित आहे, सूर्यामुळे चमकतं ते. अरे मग सूर्याला देव म्हणा, त्यालाही प्रकाशित करणारी जी शक्ती आहे त्याचं नाव देव. येत भयात याती यातोयम सूर्यस्तपती येत भयात, त्याला म्हणतात देव. सूर्यालाही प्रकाश पुरवणारी जी शक्ती, म्हणून देव म्हणजे शक्ती. हे तुम्हाला माहिती आहे. पॉवर 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 ते नाही का, स्वामी विवेकानंदांना विचारलेला प्रश्न मी उल्लेख केला होता, तुमच्या लक्षात असेल की बहुत से देव देवता जानने मानने वाले लोग तुम्हारे हिंदुस्तान में रहते हैं, तो स्वामी जी देवता है कितने, हाउ मेनी गॉड्स, त्यांचा प्रश्न होता. उत्तर दिलं गॉड इज वन. विवेकानंद एकच देव आहे. मग दुसरा प्रश्न होता व्हेअर इज गॉड, तो राहतो कुठे? स्वामीचं उत्तर मॅन बॉडी इज द गॉड टेम्पल. हे शरीर आहे ना माणसाचं, ते त्याचं राहण्याचं मंदिर आहे. मग तिसरा प्रश्न झाला कामापुरतं, मला कुठलं इथं पाठ करून बोलतो मी, हु इज गॉड. आणि मग उत्तर दिलं गॉड इज पॉवर. म्हणजे चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिवीन. काही म्हणतील चाले हे शरीर पायाची या सत्ते. असं अरे पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात तर प्रेताला पाय असतात की नसतात? असतात ना. मग एखाद्या जाडजूड प्रेतानं मुलांना म्हटलं असतं पोरो मी 1.25 क्विंटलचा असल्यामुळे तुम्ही चौघही उचलू शकत नाही. मग काय करावं बाबा, तुम्ही डांबरी रोडनं या, मी येड्या बाबूतून येतो, पत्राच्या शेडमध्ये आल्यावर पेटवा. असं चालत जातं का? चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते, हे तोपर्यंत कळत नाही. देखवी ऐकवी ऐकणार. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर मरून पहा, मग मला मोबाईल करा. काय प्रेम उचंबवून येतं कधी मेल्यावर. जे जन्मभर तुम्हाला चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोल. माणूस होता राव, हिरा होता. बॅश
आता गावचा सूर्यास्त झाला, बस अंधार पडला. गावचा गेली मजा. माणूस होता राव, त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं, म्हणून त्याचं आपलं पटत नव्हतं. कारण याला खरं चालत नव्हतं. हे प्रेत यात्रेत, नाही तर प्रेताला डोळे कान नाक सगळे आहे. प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याची माणसं असतात दीपकराव. काय कवटाळू कवटाळू. रडणं चालतं. मुलगी रडती. कळल्या कळल्या आली बाबा. एक शब्द तरी बोला ना. मुलगा म्हणतो, चमचाभर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर घेतो, देत नव्हतं कोणी. डेड बॉडीला आग्रह. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन, एकदा तरी बघा ना. ते म्हणतं, काय नाटक लावला म्हातारे, मी जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिने, तू बघत नव्हती, एकदा बघा. माझा प्रश्न आहे, अरे प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, आणि सगळ्या नात्या गोत्याच्या लोकांचा आग्रह, एकदा बोला, एवढं ऐका, एकदा बघा. आता डोळे असून का पाहत नाही, तोंड असून का बोलत नाही, कान असून का ऐकत नाही. देखवी ऐकवी एक नारायण, देखवे भजन म्हणून चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन. तो प्रत्येकात आहे नव्हे. बाकीच्या सर्व देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं, तो हा देवाचाही देव. ज्या पंढरपुरात आपण आहोत, तो हा देवाचाही देव. आणि तो उभा आहे. दुसरं चरण चालू आहे ना आपलं, उभा आहे. आता काही फरक पडतो का? देव बसला मागे पुढे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. मग तिथं बसला म्हटलं असतं तर हे तेवढं समजू नका संकोचित. उभा हा बसल्याच्या विरुद्धार्थी शब्द नव्हे. उभा शब्दाचा अर्थ आहे कार्यतत्पर. उभा म्हणजे तत्पर. कधी बघा, उभा म्हणजे तत्पर. ते अभंगानुसार अर्थ बदलत जातात. निरोबारा आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. कोणी अडाणी माणूस सुद्धा आमचा वारकरी साधा भोळा, त्याला विचारा, करकटावरी ठेवून या. कर म्हणजे काय? तो म्हणतो कर म्हणजे हात. काही फरक आहे का? कर म्हणजे हात. पण गावात कर वसुली पथक आलं. आता काय डोकं चालवता? मराठी आहे नाही, इथं हात लावता का? इथं टॅक्स. तो कर म्हणजे हात, कर म्हणजे टॅक्स, कर वसुलीमध्ये. आणि तुला वाटेल ते कर, हे क्रियापद झालं. हे एवढं सोपं नाही मराठीचा. उभा बसल्याच्या विरुद्ध उभा नव्हे, तत्पर. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार उभा, चांगलं माहिती आहे तुम्हाला. मग तो बसत नाही का हे सांगा. आणि बसला तरी लोक म्हणत नाही का हेच उभा आहे म्हणून. 25 कार्यकर्ते त्याच्यासोबत बसतात स्टेजवर. मग तोही बसतो. पुढे प्रचंड गर्दी. आणि म्हातारे अशिक्षित लोक सुशिक्षितांना गर्दीत बसल्या बसल्या विचारतात, का रे 25 बसले स्टेजवर, उभं कोण आहे? तर त्याचं काही चुकीचं आहे का?
बसले म्हणतं तेच आणि उभं कोण तेच विचारतं. प्रश्न मराठीतला आहे. 25 बसले आहे, उभं कोण आहे? ते पांढऱ्या दाढीचं आहे का नाही? हा. त्याच्या शेजारचं काळ्या दाढीवालं, त्याच्या शेजारचं टक्कल पडलेलं, त्याच्या शेजारचं कडक टोपीवालं, हा, त्याच्या शेजारचं चष्म्यावालं, हा, आणि त्याच्या शेजारचं बिगर चष्म्याचं बिगर टोपीचं लोडाला टेकून बसलं, हा, ते उभं. कोणतं? ते बसलं ते उभं. म्हणजे इथे जो उभा शब्द आहे, निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा म्हणजे तो काय सांगतो? मी तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे, अमोल मत देऊन तुमची सेवा करण्याची मला संधी द्या. मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे म्हणजे उभा आहे. तसं देव उभा कशासाठी? भक्ताचं कार्य करण्यासाठी तत्पर, या अर्थी उभा. विठ्ठल पहिला उभा दाता कटी करे ठेवोनिया, पहिला उभा दाता कटी करे ठेवोनिया, पहिला उभा दाता कटी करे ठेवोनिया, पहिला उभा दाता कटी करे ठेवोनिया. भवता गेरे तरता कार करी तसा चिंता, पहिला उभा दाता कटी करे ठेवोनिया, भवता गेरे तरता कार करी तसा चिंता, पहिला उभा दाता कटी करे ठेवोनिया, ठेवोनिया. तुम्ही काय समजता? हे दोघं असले का आम्हाला काही त्रास नाही. हा, भावसागर तरता कार्यकडे तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवण्या, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर. विटे उभा कटी कर उठे उभा कटी कर, उभा कटे कर, विटे उभा कटे कर. सर्वस्वे उदार सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार. भक्ता लागी प्रगटे, भक्ता लागे प्रगटे, भक्ता लागी प्रगटे, भक्ता लागी प्रगटे. ऐसा कृपेचा सागर आईचा कृपेचा सागर, आईचा कृपेचा सागर, आईचा कृपेचा सागर. ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर, ऐसा कृपेचा सागर. सागर सागर सागर. ऐसा कृपेचा सागर. विटे उभा, उभासाठी चालला आपलं. ऐसा कृपेचा सागर, विटे उभा कटी कर, सर्वस्वे उदार, भक्ता लागी प्रगटे. उभा देव उभा. जमला होता. मागे पुढे, मागे आणि पुढे कशासाठी? आलिया आघात, हात निवाराया आलिया आघात, निवाराया आलिया आघात, निवाराया आलिया आघात. मागे पुढे उभा राया सांभाळीत, मागे पुढे उभा राया सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राया सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. देव उभा मागे पुढे. मागे पुढे उभा कशासाठी? पेपरला फोटो येण्यासाठी. मागे पुढे राहतात ना उभे. आपला येतो बा फोटो चिकटलं साहेबाला म्हणजे कसा ए त्याच्यासाठी उभा आहे का? मग उत्तर काय? आलिया आघात निवाराया, यासाठी मागे पुढे उभा आहे.
आता मागे आणि पुढे याकरता थोडं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ आणि 12ला तुम्हाला मोकळे करू. म्हणजे बात टेन्शन घ्यायचं नाही. मागे कौरवी पांचाळी सभे माझी आणली, कौरवी पांचाळी सभे माझी आणली. वज्रे हरिणे वज्रे कैची झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्र कैसे झाली माऊली. हरण वज्रे कैची झाली माऊली. वस्त्र हरण कैसे झाली माऊली. पांडुरंगे येईवा पांडुरंगे, पांडुरंगे येईवा पांडुरंगे. पांडुरंग जय वो पांडुरंग. पांडुरंग जय वो पांडुरंग. केस धरून फरफटत द्रौपदीला सभेत आणलं. कौरवे पांचाळी सभे माझी आणली. द्रौपदीनं मोठे मोठे बसले त्यांच्याकडे पाहिलं. रविदास महाराज सुरुवातीला भीष्माचार्याकडे पाहिलं. महाराज मी हारली का हो? माझे 5 पती जर माझ्या आधीच उगारात हारले तर पारतंत्र्यात गेलेल्या पतीला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का हो? निरुत्तर केलं भीष्माला. पणावर लावणारा स्वतंत्र पाहिजे की नाही? हे 5 मिस्टर माझ्या आधी हरले म्हणजे कौरवाच्या ताब्यात गेले माझ्या आधी. मग पारतंत्र्यात गेलेल्यांना स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा काय अधिकार आहे? सभेत प्रश्न आहे द्रौपदीचा. सभा पर्व वाचा तुम्ही. भीष्माचार्य म्हणाले, बेटा तुझं खरं असलं तरी मी न्याय देऊ शकत नाही. का? यांचं खाल्लेलं आहे. हे तेव्हापासूनची बिमारी आहे. खरं असलं तरी यांचं खाल्लेलं आहे. कोण? भीष्म म्हणतात, अर्थस्य पुरुषो दासो दास्य स्वर्थो न कस्यचित. तुम्हाला त्रास आहे का बसण्याचा? पहिल्यापासून उदास आहे ते. विठ्ठल विठ्ठल विठाला विठार विठार विठार. अर्थस्य पुरुषो दासो दास्य स्वर्थो न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धे स्मर्थे न कौरवैहि. मी कौरवाचा बांधल्या गेलो बेटा, त्याच्यामुळे मी न्याय निवाडा करू शकत नाही. द्रोणाचार्याकडे पाहिलं. वेळ कमी असल्यानं बरं का मुंडे बाबा, घाई घाई पाहिलं. त्यांनी खाली मान घातली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. कृपाचार्याकडे त्यांनी खाली मान घातली. म्हणजे जाऊ दे, आपल्या हक्काचे 5 मिस्टर आहे. 5 बुवाकडे पाहिलं. 4घानं माना खाली घातल्या. 4घानं. पण गरम रक्ताचा दादा होता भीम. गदा घेऊन उठणार दादा. मांडीवर थाप मारली धर्मराजानं. थांब भीमा. का? दिदले दुःख पराणे उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. आता ही मराठी जरा डोक्यात आणा. शब्द तेच आहे, फक्त थांबलं प्रश्नचिन्ह उद्गार याच्यात फरक झाला बस. भीमाचे शब्द सांगतो ते धर्मराजाचे, काहीच फरक नाही. धर्मराज म्हणाले, दिदले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. भीम रागावून म्हणला, दिदले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल म्हणून उगीची बैसावे. विठ्ठल विठाला 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 विठाला. काही फरक नाही, फक्त बस. आता लक्षात आलं तुमच्या. शेवटी नाही चाललं ना. मग आपल्या बाहुबलानं आपलं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण अबला नाईलाज झाला. आणि मग बरोबर 11:20 मोबाईल केला किसनरावला. कोठे गुंतलाची द्वारिकेच्या राया. कोठे गुंतलाची द्वारिकेच्या राया. वेण काचकेया लावियेला. वेण काचकेया लावियेला. कोठे गुंतलाची द्वारकेच्या राया.
असे द्वारकेच्या रायान वेळेका सखया लावेला. भगवान धावले आणि झालं काय रविदास, नेसती लुगडी स्वय झाला. त्याला अंबर अवतार म्हणतात, म्हणजे वस्त्रच भगवान झाला. इतके ओढतात इतके ओढतात इतके ओढतात वस्त्र, पण द्रौपदी उघडी पडली नाही. तेव्हा चकित झाले कौरव, नारी बीच सारी थी या सारी बीच नारी थी. द्रौपदीमध्ये साडी का साडीमध्ये द्रौपदी हे कळलं नाही कौरवांना. 11:30 पर्यंत नारी, हा ना, याला म्हणतात मागे राहून वस्त्र पुरवली ते द्रौपदीला. देव उभा मागे, तर एक शब्द राहिला जमते. पुढे मागे द्रौपदीच्या आणि पुढे अर्जुनाच्या. पायकू झालं जमते बरोबर. पायकू पाठीशी घातला आणि आपण पुढा राहिला. 18 दिवस लढाई महाभारतात. अर्जुनाचे सारथी भगवान झाले, पुढे होते. सारथी हा पुढे असतो. देव उभा मागे पुढे. अर्जुन सामान्य आहे का? तुम्हाला माहिती असेल नसेल लक्षात ठेवा. एकंदर 5 पदव्या युद्धामध्ये, रथी, अतिरथी, महारथी, अतिमहारथी आणि महामहारथी. लक्षात राहील ना? नाही तर मग पुढच्या वर्षी पुन्हा ऐकू. रथी पदवी कोणाला आहे? 5000 योद्ध्यांच्या सोबत एकटा युद्ध करतो, त्याचं नाव आहे रथी. हे नीट ऐका. 5000 योद्ध्यासोबत एकटा लढाई करतो. ते रथी 2च होते. एक युधिष्ठिर आणि एक दुर्योधन. 2 रथी आहे. 5000 योद्ध्यासोबत एकटा युद्ध करतो तो रथी. आता टवकारले म्हणून सगळेच सांगतो, कारण सांगावं तर वेळ पुरत नाही. आणि नाही सांगितलं तर कीर्तन संपल्यावर उष्ण्या तंबाखूला चुना म्हणून म्हणतात. तर सांगितलं नाही बुवानं, येतच नसेल त्याला. काढ तंबाखू काढ. उष्ण्या चुण्यावालं सुद्धा डोकं चालवतं, म्हणून सांगतोच भाऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. हे 2 रथी आहे. एक धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर आणि एक दुर्योधन. हे रथी 5000 योद्ध्यासोबत युद्ध एकटं करू शकतात. रथी. अतिरथी 12 अतिरथ्यासोबत युद्ध करतो तो. त्या 12 त्याच्यासोबत 12 रथ्यासोबत युद्ध करतो तो अतिरथी. मग त्याला 5000 सैनिकांनी गुणायचं, म्हणजे 60,000 सैनिकासोबत एकटा लढाई करतो. त्याचं नाव आहे अतिरथी. त्याच्या पुढे आहे महारथी. अतिरथी 2च आहे. एक भीम आहे, एक जामवंत आहे. नाव लक्षात राहील ना? ते रथी 2 झाले. कोणते कोणते सांगा बरं, तुम्हीच सांगा म्हणा. हे नीट आहे का? कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला माझ्याशिवाय. रथी 2 आहे, युधिष्ठिर दुर्योधन. अतिरथी 2 आहे, भीम जामवंत. चला त्याच्या पुढे महारथी पदवी आहे. तो 12 अतिरथ्यासोबत युद्ध करतो. हा गुणाकार 5-5 ने चालू द्या घरी गेल्यावर. त्याला म्हणतात महारथी. आणि ते 3 आहे. एक अंगद आहे, एक रावण आहे आणि एक भीष्म आहे. लक्षात राहील ना? आणि त्याच्या पुढे पदवी आहे महारथी, अतिमहारथी. अतिमहारथी. अतिमहारथीमध्ये 3 आहे. एक अर्जुन आहे, एक रामचंद्र प्रभू आहे, एक इंद्रजित. 4था नाही. मग राहिला महामहारथी. महामहारथी फक्त एक आहे जगात, त्याचं नाव हनुमानजी आहे. सगळ्यासोबत एकटा. विठ्ठल 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 विठ्ठल. जमलं इथपर्यंत? त्या अर्जुनाच्या रथावर ड्रायव्हिंगला कोणाच्या? हो म्हणा.
रथी अतिरथी महारथी न अति महारथी जो अर्जुन आहे त्याच्या रथावर सारथी झाले ते भगवान श्रीकृष्ण. 18 दिवस लढाई. अर्जुन महाराज युद्ध संपलं. संध्याकाळी सूर्य मावळला की देव उतरायच्या आधी देव उतरायचे आणि हात द्यायचे. उतरा मालक. हाताला धरून अर्जुनराव खाली उतरायचे रोज. शेवटचा दिवस. युद्ध संपलं. सगळे सैनिक संपलं. उतरा अर्जुनराव. तुम्ही उतरा देवा रोजच्या नियमाप्रमाणे. मी ज्या संपली रोजची उतर खाली. तुम्ही उतरा. अरे उतर म्हणतो तुला. ऐके ना. दिला ढकलून रथातून ढकलून दिला. मग देवानं उडी टाकल्या बरोबर रथ पेटला. मग अर्जुन बघू लागला देवा आज जर तुमच्या नंतर उतरलो असतो तर येड्या बाबईचं सर्पण आणायची गरज नव्हती. याच्यातच अंतयात्रा. म्हणून तुला म्हटलं होतं आज आधी उतर. आणि मग 18 दिवस. तेच सांगतो. तुला काय वाटतं अर्जुना पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते का रे. एक एकाचनी मनोव्यापारे विश्वची वै संवारे. एकला नसरे कृपाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य मोठे मोठे योद्धे पलीकडच्या पार्टीला होते. तू 18 दिवस जिवंत राहिला रथासहित. याचं कारण मी पुढे होतो. तर पहिल्या दिवशी अशीच होळी पेटली असती. म्हणून मागं राहून द्रौपदीचं वस्त्रच्या वेळेला वस्त्र पुरवली आणि पुढे राहून अर्जुन सांभाळला. देव उभा मागे पुढे इथपर्यंत आलो. ते आम्हाला अभंग गणितासारखा सोडवायची सवय आहे. आवडो नाही आवडो पुढच्या वर्षी पुन्हा आपली भेट आहे का नाही. इथपर्यंत आलो आपण. आम्हा हरीचा जसा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे. करतो काय उगवी कोडे संकट निवारण करतो. आता तुम्ही पंढरपूरला आला ना सगळ्या माझ्या वारकऱ्याच्या चरणी माझी प्रार्थना आहे. दर्शनाला गेल्यावर पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून सांगूच नका पांडुरंगाला आमच्या अडचणी खूप मोठ्या म्हणून. मराठीत सांगतो. पांडुरंगाला सांगू नका आमच्या अडचणी खूप मोठ्या आहे. उलट घरी गेल्यावर अडचणीला सांगा आमचा विठोबालय मोठा आहे. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरोबर वेळेत पूर्ण विराम. 12ला बरोबर मोकळे करतो. पुन्हा सायंकाळी 6 ते 8 आमचे माजी नगराध्यक्ष तात्या आढळरावजी आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीनं 6 ते 8च्या कीर्तनाचं या ग्राउंडवरचं तुम्हाला जाहीर निमंत्रण सायंकाळी 6चं. एकदा सर्वांनी हात वर करा. शाबास. एका तालात. आता आपण पांडुरंगाच्या दरबारात आहोत. नाही दर्शन झालं तरी नाराज होऊ नका. गर्दी खूप आहे. फक्त देवळाच्या मागून जा. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सोपं करून ठेवलं संतांनी. बरं हात दुखले नाही ना. हात वर ठेवा. तिकडे बाहेरचे लोक शाबास तिथपर्यंत बसले लोक. बरं का रोहिदास. सर्वांनी एका तालात. जमल ना. विठोबा रखुमाई एकच टाळी. हा एक थांबा. एक थांबा. एकच आवाज. एक टाळी. चिल्लर नाही. एक हात वर. एक आमचा पांडुरंग राय डोलत असेल. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. भोबार घुमाए देवी भोबार घुमाए भोबार घुमाए रे म्हण रे श्याम पुढे म्हण. आणि मुंडे बाबा साथ करतील. श्याम रविदासचाच मुलगा आहे. त्याला थोडीशी हिम्मत वाढली पाहिजे ना. आम्हा विष्णुदास काही नाही. आम्हा हरिदास. आम्हा विष्णू रे बोल रे. आम्हा
काही भय नाही त्रयलोकी शाबास. भय नाही त्रयलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही ते लोकी भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे आम्हारच्या दास काही आम्हारच्या दास काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही त्रयलोकीचे भय नाही त्रयलोकीचे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही हे लोकी भय नाही ते लोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे ओ पुढे कवी कोडे संकट उगवी कोडे आ आ उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट संकट उगवी कोडे संकट 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 उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे बापाच्या पुढे गेला का नाही मग टाळ्या वाजवायला का हरकत आहे विठ्ठल विठ्ठल हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. थोडा उंच लागला पण भागून घेतला आम्ही. सुरुवातीच लक्षात आलं होतं, म्हटलं आता एका पट्टीनं आहे जड जाते, होऊन जाऊ द्या, पण जमलं ते. आता आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे. मग मागे पुढे उभा राहून करतो काय? उगवी कोडे. पहिलं कोडे शब्द आहे.
कोडे चांगलं माहिती तुम्हाला, ते रिकाम्या वेळात पेपर वाचून झाल्यावर चालवा डोकं आणि सोडा कोड. सगळ्यांना पाठ आहे कोड. पूर्वी कोडे असायचे पण ते 1 मिनिट घेतो बरं, निवड बरं जास्त नाही. कोडे अपादव दूरगामीच साक्षरो नच पंडिताः अमुखो स्फुटवक्ताच यौ जानाति स पंडिताः. हे कोड आहे, सोडवा. म्हणजे पाय नाही दूर जात, पंडित नाही पण निरक्षर नाही, तोंड नाही पण स्पष्ट बोलतं. सोडवा कोड. त्याला पत्र म्हणतात. आता मोबाईल झालं सुरू, ते पत्र, हे याचं उत्तर पत्र आहे. अपादव दूरगामीच 15 पैशाला भेटायचं, लिहून टाका लाल डब्यात, गेलं दिल्लीला. पाय नाही पण पोचलं दिल्लीत. अपादव दूरगामीच साक्षरो नच पंडिताः. विद्वान नाही ते 15 पैशाचं कार्ड, विद्वान नाही पण निरक्षर नाही, हे लक्षात ठेवा. साक्षरो नच पंडिताः अमुखो स्फुट वक्ताच. त्याला तोंड नाही पण स्पष्ट बोलतं. कोणी मेलं तेही सांगतं आणि बाळ जन्माला आलं तेही सांगतं. याचं कोड्याचं उत्तर. किंवा रविदास तुझं सांगतो आता.